नवले पुलावर होणाऱ्या अपघाताविरोधात पुण्यात नागरिकांनी आंदोलन केलं। नरे धायरी वडगाव या परिसरातील नागरिकांनी हे आंदोलन केलं। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अपघात स्थळापर्यंत आक्रोश आंदोलन करण्यात आलं। ग्रामस्थांकडून अपघाताविषयी वारंवार निवेदनं उपाययोजनांची मागणी केली जाते, मात्र अपघात होत आहेत, त्यामुळे जन आक्रोश मोर्चा काढला गेला। ब्रिजवर वारंवार होणाऱ्या आंदोलन अपघातामुळे जे आहे ते अनेकांचे प्राण जात आहेत आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। यासाठी नरे धायरी वडगाव या परिसरातल्या ग्रामस्थांकडून आज आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, मूक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। नवले ब्रिजवर होणाऱ्या अपघाताचे प्रतिकात्मक चित्र जे आहे ते एक यमराज या ठिकाणी वेशभूषेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि अपघातात जखमी व्यक्ती ज्या पद्धतीने असतात त्या पद्धतीने या सगळ्या आंदोलनात हे सगळे सहभागी झालेले आहेत आणि इथून छत्रपती शिवाजी पुतळ्यापासून हे सगळे आंदोलक आता अपघात स्थळापर्यंत जाणार आहेत आणि आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। आपल्यासोबत हे आंदोलक आहेत। काय नेमकी तुम्ही अशा वेशभूषेत आलाय, काय प्रशासन फक्त कागदोपत्री खेळ करत आहेत, प्रत्यक्षात कुठलीही कृती करत नाहीयेत। ॲक्सिडेंट झाले की फक्त तेवढ्या पुरता अतिक्रमण काढवली लागतात, थोडंसं डागडुगुजी केली जाते, पण मूळ मुद्दा बाजूला राहतो। नंतर सर्व परत विसरतात आणि परत कालांतराने परत अपघात होतात आणि नाहक निष्पाप जीवांचा मृत्यू होतो। केवळ स्पीड हे कमी करून हा उपाय नाहीये त्याच्यावरचा, हे प्रशासनाने ध्यानात घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करून उपाय कायमस्वरूपी उपाय त्यांनी याच्यावर तयार करावा। आज आम्ही या ठिकाणी सर्व आंदोलनकर्ते उभे आहोत। अपघात कमी होण्यासाठी आणि मृत्यूचा आकडा कमी होण्यासाठी सरकारने ठोस पावले उठवून कारवाई करावी हीच विनंती आहे। दरी पूल ते नवले पूल, दौरी पूल ते वडगाव पूल हा पूर्ण ओव्हरब्रिज झाला पाहिजे, जेणेकरून अपघात कमी उतार कमी होईल। आमच्याकडे पूर्ण रोडमॅप रोडचा तयार आहे। प्रशासनाचे जर इंजिनियर ज्यांचे डोक्यात चालत नसेल तर आम्ही सामान्य जनता ज्यांना त्याच्यासाठी पर्याय उपलब्ध आहे। मल्लमपट्टी करून चालणार नाही। 10 ते 12 वर्ष झाले, 5-5 पंचवार्षिक आमदार खासदार तेच आहेत, महापौर तेच आहेत, महापौरचे केंद्रीय मंत्री झाले, पण यांना याचं भान राहिलेलं नाही। 10-15 दिवसात अनेक उपाययोजना केल्या प्रशासनाने, रस्ता बंद केला, वेगवेगळे रंबलर लावले, स्पीड कमी केली। अहो, रस्ता बंद करून ही फक्त नरेकरांची अडवणूक केली जाते, तिथं अजून ट्रॅफिक जाम होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।